सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांचे निवडणुकांचं वारं अत्यंत जोरात वाहत आहे। त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रत्येक उमेदवाराची प्रचाराची अत्यंत जय्यत तयारी चालू आहे। पण एक जागरूक मतदार म्हणून आपण या आलेल्या आपल्या संधीचा अत्यंत योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। मी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचा सेवानिवृत्त प्राचार्य। आज एकूणच ज्येष्ठांकडे सरकारचं बघणं हे सकारात्मक आहे, परंतु ज्याला सत्यात उतरवणं किंवा प्रत्येक ज्येष्ठाकडे आपुलकीने लक्ष देणं हे आता नगरपालिकेच्या उमेदवारांना किंवा निवडून आलेल्या नगरसेवकांना करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। आपण आता प्रभाग 17 मध्ये जसे अनेक उमेदवार आहेत, त्यापैकी राजेश जगन्नाथ आढाव हे पण एक उमेदवार आहेत। तो अत्यंत उमदा आहे, कर्तृत्ववान आहे आणि कठोर मेहनत घेणार आहे। हे मी ठामपणे यासाठी सांगू इच्छितो की तो माझा विद्यार्थी आहे। विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी अनेक नेतृत्वाचे गुण दाखवलेले आहे। उदाहरणच द्यायचं झालं तर अश्वमेध प्रबोधिनीमध्ये त्यांनी खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे। त्याला संघटनात्मक कामाचा प्रचंड दांडगा अनुभव आहे आणि ही इज इझिली अवेलेबल टू एनीबडी। सहज उपलब्ध असणारा हा तरुण अत्यंत तडफदार असा कार्यकर्ता आहे। तो आता निवडणूक लढवतोय, तर आपण सगळ्यांनी त्याच्या मागे ठामपणे उभं राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की नाशिक रोडमध्ये अनेक गोष्टी ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्याच्या अजून पेंडिंग आहेत किंवा आवश्यक आहे। मग सुलभ शौचालय असेल किंवा मुख्य रस्त्यांवरती, जेल रोडच्या रस्त्यांवरती पालकांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या युरिनल्स बांधणं असेल किंवा रस्ते खड्डेमुक्त करणं। कारण की म्हातारपणी थोडा जरी झटका बसला तर हडकाला अगं आई ग म्हणून मोठ्याने ओरडावं लागतं। तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपला आढाव नक्कीच विचार करेल अशी माझी खात्री आहे। अनेक उमेदवार सुद्धा आहेत। आपण उमेदवाराची निवड करताना त्याचं कर्तृत्व, त्याचं नागरिकांबद्दल असलेल्या कमिटमेंटचा नक्कीच विचार करावा अशी माझी एक सुबुद्ध नागरिक म्हणून, ज्येष्ठ नागरिक म्हणून सगळ्यांना विनंती आहे। शेवटी असं मी म्हणेन की आपण नवीन तडफदार उमेदवार म्हणजेच राजेश आढावसारख्या उमेदवारांना आपण नक्कीच निवडून दिलं पाहिजे। धन्यवाद।